पन्हाळा तालुक्यातील केर्ले ते नांदारी दरम्यान नवीन काँक्रीट रस्त्याचं काम सुरू आहे। रस्त्याच्या कामावर काँक्रीट पुरवणाऱ्या मालवाहू डंपर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं तो डंपर उतरे गावाजवळील विहिरीत कोसळला। सुदैवानं या दुर्घटनेत चालक बचावला। डंपरच्या भरधाव वेगाचा प्रश्न या अपघातामुळे पुन्हा ऐरणीवर आलाय। पन्हाळा तालुक्यातील केर्ले ते नांदारी दरम्यान 28 किलोमीटर नवीन काँक्रीट रस्त्याचं काम एडीबी योजनेतून सुरू आहे। या रस्त्याचं काम सोनाई कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत करण्यात येत आहे। रस्त्याच्या कामासाठी सिमेंट, काँक्रीट आणि मुरुम पुरवणारे मालवाहू डंपर दररोज या मार्गावरून भरधाव वेगानं धावतात। डंपरच्या वेगाला आवर घालण्यासाठी वेळोवेळी परिसरातील नागरिकांनी संबंधित कंपनीकडे तक्रारही केली होती, मात्र डंपरचा वेग कमी झाला नाही। अशाच प्रकारे भरधाव वेगानं धावणारा काँक्रीटचा डंपर उतरे गावाजवळील मुख्य रस्त्याकडेच्या विहिरीत जाऊन पलटी झाला। या अपघातात सुदैवानं चालक बचावला असला तरी डंपर चालकांच्या भरधाव वेगाबाबत अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। विहिरीत पलटी झालेला डंपर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती।